students. So as you know that the chapter polynomial is going on, and in this chapter we were discussing about the standard form, index form and coefficient form of a polynomial. Okay, when can we say the given expression is a polynomial? So for that, two conditions we had seen that if it is the combination of, first thing is that it is the combination of numbers and variables. Second thing is that the power of your variable in each and every term, power of variable in each term should be only positive integer. Only positive integer. If it is negative, then that is not polynomial. If it is fractional, then also it is not polynomial. We had seen it. Now see about this standard form, index form and coefficient form. I told you in the previous lecture how can we differentiate between them, standard form, index form and coefficient form. Now see, I have written here one equation, polynomial equation. P of x is equal to 3x raised to 5 minus 7x plus 5x cube plus 2. Okay, no problem. Now see my dear friends, when we think about this equation, now we need to write down the same equation in these three formats. First one is standard form. This is your first form, which is standard form. Second form is the index form, and third form is the coefficient form. And as I told you that I am taking the combination of both boards. That means state board also and NCERT also. So you will get each and every concept of both the books. Okay. So standard form P of x, index form P of x, coefficient form P of x. P of x is what? Polynomial in x. Polynomial in x. Okay, no problem. Now while writing the standard form of this given polynomial, so what is the base of standard form? Now here I'll tell you first what is the base of standard form, then index form and coefficient form. First I'll tell you the concept in Marathi and then I'll explain the whole concept in English also. No problem. बघा इथं आता आपण ज्या वेळेला बघतोय हा पी ऑफ एक्स आहे माझा, इथं काहीतरी दिलेलं एक एक्सप्रेशन तुमच्या समोर आहे, त्या एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल असं म्हणतोय. ठीक आहे, फाईन. आता हे आमचं दिलेलं जे पॉलिनॉमियल आहे, हे पॉलिनॉमियल ज्या वेळेला आम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय तर ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं येणार आहे आणि लिहिताना काय काळजी घेणार आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना आम्हाला ही काळजी घ्यायची आहे की जे काही तुमचं एक्सप्रेशन आलेलं आहे त्यातलं व्हेरिएबल पहिले चेक करा कोणतं आहे. इथं कोणतं व्हेरिएबल आहे? एक्स. एक गोष्ट क्लिअर झाली, कोणतं व्हेरिएबल आहे? एक्स. दुसरी गोष्ट बघा, एक्स ची हायेस्ट पॉवर बघा, म्हणजे थोडक्यात त्या पॉलिनॉमियलची डिग्री बघा. एक्स ची हायेस्ट पॉवर म्हणजे थोडक्यात त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? मग इथे या पॉलिनॉमियलची डिग्री 5 आहे. एक्स ची हायेस्ट पॉवर किती आहे? 5. एक्स ची हायेस्ट पॉवर किती आलेली आहे? 5. ओके, नो प्रॉब्लेम. सो ही जी काय एक्स ची हायेस्ट पॉवर 5 आहे, ओके फाईन. तिथून खाली एक्स ची पॉवर तुम्ही काय करणार आहे? हळूहळू कमी 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 बघत येणार आहे तुमच्या ह्या पॉलिनॉमियल मध्ये. आणि ज्या काही टर्म्स असतील अवेलेबल त्या पहिल्या एका क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पहिल्या मांडणार. कोणाच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये? एक्सच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. एक्सच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पहिला बघणार आणि ते मांडणार. मग बघा एक्सच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जर आम्ही पाहिलं तर काय मिळेल आम्हाला? पहिलं तर आम्ही इथे काय लिहू शकतोय? हे 3x raised to 5 तर आमचं येणारच आहे. ठीक आहे. x raised to 5 च्या नंतरची पॉवर काय यायला पाहिजे? x raised to 5 च्या खालची. 5 च्या खालची म्हणजे 4 यायला पाहिजे. x raised to 4 ची टर्म आहे का बाबा ह्या पॉलिनॉमियल मध्ये? नाहीये. नाही तर सोडून द्या. चला, x raised to 4 च्या खालची टर्म कोणती असेल? x क्यूब वाली, बरोबर. मग ती घ्या, म्हणजे ही तुमची एक नंबरची टर्म येईल. x raised to 4 वाली टर्म नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार? x raised to 3 वाली टर्म बघणार. ही तुमची 2 नंबरची टर्म आली. ठीक आहे, फाईन. दिस इज फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड. त्याच्यानंतर एक्स क्यूब नंतर तुमची टर्म कोणती येणार? एक्स स्क्वेअर वाली. पण ती इथं आहे का? नाहीये. नाहीये. ठीक आहे, नाहीये तर सोडून द्या. चला पुढे बघा, एक्स स्क्वेअरच्या नंतर खालची कुठली टर्म येईल? एक्स वाली. ती इथं आहे, म्हणजे ही तुमची 3 नंबरची टर्म येईल. आणि एक्सच्या नंतर खालची कोणती टर्म येईल? एक्स रेस टू 0 म्हणजे कॉन्स्टंट वाली. सो ही तुमची 4 नंबरची टर्म असेल.
सो एक नंबरची टर्म तुमची काय आली 3x⁵ ॲज इट इज. 2 नंबरची टर्म घ्या प्लस 5x³ 3 नंबरची टर्म तुमची काय -7x आणि 4 नंबरची टर्म आहे तुमची +2. ओके, नो प्रॉब्लेम. हे जे काय एक्सच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेलं एक्सप्रेशन आपण आहे असं लिहितो, काहीही बदल करत नाही, काहीही बदल करत नाही. दिलेलं इक्वेशन जसंच्या तसं लिहितो, फक्त काय करतो आपण याच्यामध्ये जस्ट एक्सच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण त्याला एक्सप्रेस करतो. आणि हा जो काही फॉर्म मिळतो त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड फॉर्म. तो फॉर्म कोणता झाला? स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. आता याच्यावरूनच आपल्याला लिहायचा इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म लिहित असताना काय काळजी घ्यायची आहे बघा. इंडेक्स फॉर्म लिहित असताना माझी पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, इंडेक्स फॉर्म लिहित असताना माझी जर डिग्री 5 असेल, डिग्री किती आहे 5, जर डिग्री 5 असेल तर इंडेक्स फॉर्म मध्ये टोटल 6 टर्म्स यायला पाहिजेत. डिग्री जर माझी n असेल, इफ डिग्री इज n, डिग्री इज इक्वल टू n, if degree of the polynomial is n, then if degree of the polynomial is n, then total number of terms in polynomial, total number of terms is equal to n plus 1, is equal to n plus 1. Okay, fine, no problem. म्हणजे माझ्याकडे आता डिग्री जर 5 असेल पॉलिनॉमियलची, म्हणजे माझ्या एक्सची हायेस्ट पॉवर जर 5 असेल, तर माझ्या पॉलिनॉमियल मध्ये टोटल 6 टर्म्स असायला पाहिजेत. पण इथं आहेत किती ऍक्च्युअली? 1 2 3 आणि 4. 4 टर्म्स आर देअर ओनली. बट वी वॉन्ट हाऊ मेनी टर्म्स? वी वॉन्ट 6 टर्म्स. सो 2 टर्म्स आर मिसिंग देअर. नाउ वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस दॅट टर्म्स देअर. नाउ व्हॉट आर दॅट टर्म्स? सी हियर 3x⁵. याच्या नंतरची जी तुमची टर्म येणार आहे ती x⁴ वाली टर्म पाहिजे, पण ती इथं नाहीये आणि नसल्यामुळे आम्ही काय करणार, त्याला कोएफिशिएंट 0 घेणार आणि लिहिणार 0x⁴, 0x⁴. याच्या नंतरची टर्म तुमची x³ वाली येणार आहे, जे की ऑलरेडी इथं आहे, +5x³. याच्या नंतरची टर्म तुमची x² वाली येणार आहे, जी इथं नाहीये अगेन. So you will take here 0 x². x² च्या नंतरची टर्म तुमची x वाली येणार आहे, जी इथं ऑलरेडी आहे. आणि x च्या नंतरची टर्म तुमची x⁴, याला तुम्ही लिहू शकता असे x⁴, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. x⁴ वाली, x⁴ म्हणजे 1 असतं, 1 × 2 म्हणजे 2 येतोय, सो कॉन्स्टंट येतोय. ठीक आहे. म्हणजे याच्या नंतरची टर्म कोणती येणार आहे? कॉन्स्टंट +2. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. चेक करा मग आता काय म्हटलं होतं. जर तुमच्या पॉलिनॉमियलची डिग्री 5 असेल, जर तुमच्या पॉलिनॉमियलची डिग्री 5 असेल, तर टोटल नंबर ऑफ टर्म्स ज्या तुमच्या पॉलिनॉमियल मध्ये यायला पाहिजेत इंडेक्स फॉर्म मध्ये, त्या टोटल 6 असल्या पाहिजेत. आहेत का बघा? 1 2 3 4 5 6. यस, 6 टर्म्स आर देअर. दॅट मीन्स इफ द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज n, if degree of the given polynomial is n, then total number of terms in the given polynomial should be n plus 1. n plus 1. Okay, fine, no problem. Now the last one is coefficient form. Coefficient form of the given polynomial. Now the name itself suggests that coefficient form, that means we are going to take coefficients of the polynomial. Okay, coefficients of the variables which are present in the polynomial. Now see here which are the coefficients here. Now what is the coefficient of x⁵? It is 3. This is x⁴, this is x³, this is x², this is x, and that is constant, no problem. So we are going to mention all the coefficients inside the bracket. Now the first coefficient is 3, comma, second coefficient is 0, third coefficient is 5, then coefficient is 0, then coefficient is -7, then coefficient is 2. Okay, no problem. 2, 4 and 6. So 6 coefficients are there. Now in reverse way also we can write this coefficient form into the index form. Coefficient form also we can write in index form. How? Now see, this is the last
last number in the coefficient form, last number in the coefficient form is always a constant, is always a constant, is always a constant. Okay, fine, no problem. Now see, if this is constant, then this should be the coefficient of x raised to 1, x raised to 2, x raised to 3, x raised to 4, x raised to 5. So this is the coefficient of x raised to 5, this is of x raised to 4, this is of x raised to 3, this is of x square, this is of x, and this is constant. Okay, fine. Now we are going to multiply only these coefficients to the variables. So it will become 3 x raised to 5 plus 0 x raised to 4 plus 5 x cube plus 0 x square minus 7 x plus 2. Fine. So from the coefficient form we have written here the index form. Now we can write any form for any form. Okay, if they have given us index form, we can write standard form. If they have given us standard form, we can write coefficient form. If they have given us coefficient form, we can write index form and standard form. Doesn't matter. Okay, fine. But most of the times you will get this type of problem, and you need to write it down in standard form, index form, and coefficient form. Okay, fine. Now see, suppose I have taken here some coefficients. I'll write here some coefficients. Suppose these are the coefficients: 2, -3, 5, 7 and 4. Okay, fine, no problem. How many coefficients are there? First tell me. 2, 2, 2, 4 and 5. 5 coefficients are there. That means if 5 terms are there, and if 5 terms are there, then degree should be 4. Degree should be 4. See here, degree was 5, terms was 6. Degree was 5, total number of terms were 6. Now here terms are 5, so degree must be 4. Degree must be 4. Degree must be 4. That means you need to start from here, x raised to 4. That means highest power of the x is 4. X raised to 4. This is x cube. This is x square. This is x, and this is constant. Okay, fine, no problem. What should be the index form from this coefficient form? It is 2x raised to 4 minus 3x cube plus 5x square plus 7x plus 4. Finish. So this is your index form from the coefficient form. Okay, fine, no problem. So I had explained some part in the previous lecture also, but that was in a hurry. That's why I have explained all 3 forms: standard form, index form and coefficient form in detail. I think you have understood very well. Okay, fine, no problem. So in the next lecture we will discuss about some examples which are related to standard form, index form and coefficient form, and after that we will introduce the next concept. Okay, thank you.